अश्विनी पिंजरे हत्या प्रकरणामध्ये आरोपीला जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे आणि मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अभय कुरुंदकरला जन्मठेपेसह 30,000चा दंड सुद्धा ठोठावला गेला आहे। कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या दोन आरोपींना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती आहे। पनवेल सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे आणि उशिरा गुन्हा नोंदवला त्या प्रकरणी देखील चौकशी करण्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश सुद्धा दिलेले आहेत। राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी आज पनवेल कोर्ट दोषींनी शिक्षा सुनावलेली आहे आणि या हत्याकांडातील अभय कुरुंदकर आणि कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर हे मुख्य आरोपी होते। अश्विनी बिद्रे हत्याकांड जे जवळपास बहुचर्चित हत्याकांड आहे महाराष्ट्रामधलं, आज त्याचा एक निकाल आलेला आहे आणि आज आपल्यासोबत बोलण्यासाठी अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे त्यांच्याशी आपण संवाद साधूया। सर, काय सांगाल आजच्या निकालाने समाधानी आहात? आहे, कारण पहिली लढाई आम्ही जिंकलेलो आहे। या पहिल्या लढाईमध्ये ज्या टाईपने आम्ही संघर्ष केला त्यामध्ये ज्यावेळी आम्ही सुरुवात केली त्यावेळी ह्यामध्ये शून्य हा प्रकार होता, कारण ह्यामधला जो पोलीस अधिकारी आहे आरोपी त्यांच्याच मागे राज्य शासन आणि ह्या तपासी अधिकारी होते, त्यामुळं तो जो तपास झाला तो कसा झाला आम्हाला माहिती आहे। त्यामुळे आज जो निकाल आला आहे कोर्टापुढे जे पुरावे आले त्यात आम्ही समाधानी आहोत। सर, दोन आरोपी निर्दोष। सरकारी वकील प्रदीप घरत सर आपल्यासोबत आहेत। अश्विनी बिंद्रे प्रकरणाचा संपूर्णपणे तपास आहे तो पूर्ण झाला, त्यानंतर निकाल आहे तो देखील देण्यात आलेला होता। आज शिक्षेची सुनावणी देखील सुनावण्यात आलेली आहे। सर, काय झालं आज कोर्टामध्ये, काय सांगितलंय कोर्टाकडून, आरोपींना किती जी सजा आहे ती सांगण्यात आली? आज न्यायालयाने शिक्षा जाहीर करण्यासाठी तारीख दिली होती, त्याप्रमाणे न्यायालयाने निकाल जाहीर केलेला आहे। पैकी आरोपी क्रमांक 1 अभय कुरुंदकर याला मागील सुनावणीच्या दरम्यानच हत्येच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवलं होतं। बाकीचे जे 2 आरोपी होते त्यांना गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी दोषी ठरवलेलं होतं। त्यामुळे आज माननीय न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्यात आरोपी यांना जन्मठेप होते की फाशीची सजा देतात इतकाच प्रश्न होता, तर न्यायालयाने आरोपी क्रमांक 1 यांना खुनाच्या गुन्ह्याबद्दल जन्मठेप आणि इतर जे 9 दोषारोप त्यांच्या विरुद्ध सिद्ध झाले वेगवेगळे त्याबद्दल त्यांना वेगवेगळ्या शिक्षा दिलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांना दंडित सुद्धा केलेला आहे। प्रत्येक कलमाखाली त्यांना दंड केलेला आहे जो त्यांनी शासनाला भरावायचा आहे। आता या ठिकाणी आहे ते तुर्तास तरी या जो दिलेला निकाल आहे त्याला समाधानी असल्याचं या ठिकाणी सरकारी वकील प्रदीप घरत यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। विकास निखिल चव्हाण, पुढार न्यूज, मुंबई।